एक महत्त्वाची अपडेट आहे। नांदेड लातूर महामार्गावरील विष्णुपुरी जवळ नव्यानं बांधलेला उड्डाण पूल अचानक खचला। वाहतुकीमध्ये त्यामुळे अडथळा निर्माण झालाय। पुलाचा ढिगारा खालील सर्व्हिस रोडवर पडल्यानं काही काळ वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली। अवघ्या 6 महिन्यांपूर्वी हा पूल उभारलेला होता आणि हा पूल ढासळल्यानं कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न सध्या उपस्थित होतात। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा नागरिकांकडून केली जाते। नेमकी सध्याची काय परिस्थिती आहे तिथली जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राजीव गिरी आपल्या सोबत आहेत। राजीव, शहराच्या बाजूला विष्णुपुरीच्या जवळ हा उड्डाणपूल सकाळी आज खचलेला आहे। इथे पोलीस आणि इतर प्रशासनातले अधिकारी दाखल झालेले आहेत। या जो कंत्राटदार आहे त्याने रात्री झालेल्या भूकंपामुळे हा उड्डाणपूल खचल्याचा दावा केला आहे, अशी माहिती इथे उपस्थित असलेले पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर यांनी दिलेली आहे। कंत्राटदाराचा हा जो अजब दावा आहे तो मान्य करता येणार नाही, कारण नांदेडमध्ये जो भूकंप झालाय त्याची तीव्रता 4.2 इतकीच रिश्टर स्केलवर नोंदवण्यात आली होती। त्यामुळे एवढ्या सौम्य भूकंपाच्या धक्क्याने इतका मोठा उड्डाणपूल जर ढासळत असेल तर नक्कीच या उड्डाणपुलाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। गौरव, नक्कीच राजीव, सध्याची नेमकी काय तिथली परिस्थिती आहे? काही वाहनं तिथून वाहतूक सुद्धा विस्कळीत झाल्याचं समजतंय। सध्याची परिस्थिती काय? उड्डाणपुलाचा हा जो भाग आहे तो जो ढासळलेला आहे तो सर्व्हिस रोडवर कोसळलेला आहे। त्यामुळे उड्डाणपुलावरची देखील वाहतूक एकमार्गी करण्यात आलेली आहे आणि आता वाहतूक इथून सुरळीत सुरू झालेली आहे। गौरी, बरं, नक्कीच राजीव, या सगळ्या घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।